साष्टांग प्रणिपात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपण काय केलं पाहिजे तर परमात्मा चिंतन केलं पाहिजे. अर्थात या संपूर्ण जे विश्व आहे, विश्वाचं अधिष्ठान परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मन किंवा आपली अंतःकरणाची वृत्ती स्थिर करणं, त्या अर्थात तेच खरं काय आपलं खरा लाभ आहे. आणि आपलं जीवन कसं असावं. जगद्गुरु तुकोबरायांनी अनुभूतीने सांगितलेलं आहे की आमचं जीवन कसं आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी हे संपूर्ण जगत किंवा ह्या जगताची कल्पना ही पूर्ण निरस्त झालेली आहे. देश काळ वस्तू, आम्हाला देशाचा परिच्छेद राहिला नाही, कालाचा परिच्छेद राहिला नाही आणि वस्तूचाही परिच्छेद राहिला नाही. तीनही परिच्छेद निवृत्त झाले, मावळून गेले. देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. आणि आमचा जो आत्मा आहे तो संपूर्ण जगताचं काय झालेला आहे, अधिष्ठान झालेला आहे. अर्थात हा आत्माच ब्रह्मरूप आहे. आत्मा ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा अशा अनुभवाला आम्ही प्राप्त झालेलो आहोत. तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. अर्थात द्वैत आणि द्वैत सापेक्ष अद्वैत, भेद अभेद दोन्ही सापेक्ष कल्पना निवृत्त झालेली आहे. आणि असं आपलं जीवन असावं यासाठी महाराजांनी आपली ही अनुभूती सांगितलेली आहे. आणि ह्या अनुभूतीने संपन्न होणं, देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, असं होणं म्हणजे पुढं जाणं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इतर काहीही आपण केलं, काहीही मिळवलं तर त्याला पुढं गेलं असं म्हणता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अर्थात अभंग आहे, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. तर पुढं जाणं म्हणजे काय तर व्यावहारिक जगतामध्ये कोणताही लाभ प्राप्त करून घेणं म्हणजे पुढं जाणं नाही. परमात्मा लाभ प्राप्त होणं याला खरं पुढं जाणं असं म्हणतात. आणि संतांना तो लाभ प्राप्त झालेला आहे. संतांना तो लाभ प्राप्त झाल्यामुळे खऱ्या अर्थाने पुढे गेलेले आहे ते संत आहे. म्हणून ह्या चरणातून संतांचं लक्षण पाहायला मिळतं आपल्याला. जे पुढे गेले त्यांना काय म्हणतात, संत असं म्हणतात. म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेले आहे, शांत झालेले आहे, त्यांनाच खऱ्या अर्थाने संत म्हणतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. मग असे पुढे गेलेले आहे, अर्थात भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले आहे, जीवनमुक्त झालेले आहे, निरंकुशा तृप्तीला प्राप्त झालेले आहे. असे जे महापुरुष आहे त्या महापुरुषांचं आपण काय करावं, अनुगमन करावं, त्यांचं अनुसरण करावं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. त्यांचा जो मार्ग आहे तो आपण शोधावा, अर्थात त्या मार्गाचं अनुसरण करावं. संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण जावं, कारण त्यातच आपलं काय आहे, कल्याण आहे. तुम्ही
पांडुरंग भेटे भरवसेने. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानेच आपण गेलो तर भरवशाने खात्रीने आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होईल. इतर मार्गाने गेलो तर होणार नाही. म्हणजे संतांनी मार्ग दाखवला त्याच मार्गाचं आपण अनुसरण करावं. विठ्ठल संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुसरण करावं. पण संतांचा मार्ग कोणता आहे तर संतांचा मार्ग तो आहे की जो आद्यगुरु भगवान शंकराचार्य व्यास महर्षी हे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाचं आपल्या संतांनी अनुसरण केलेलं आहे. कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की भाष्यकारा ते वाट पुसतू तैसा व्यासाचा मागोवा घेतो. भाष्यकारा ते वाट बसतू अयोग्य हे मी न पवतो हे जाईल. तैसा व्यासांचा मागोवा घेतो. ज्ञानोबा म्हणतात मी व्यासांचा मागोवा घेतो म्हणजे व्यास महर्षी ज्या मार्गाने गेले तो मार्ग किंवा त्याचा मी शोध करतो, त्या मार्गाचं अनुसरण करतो. अर्थात व्यास हे काही सामान्य नाही. व्यास म्हणजे काय तर शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. शंकरम शंकराचार्य भगवान शंकराचार्य साक्षात भगवान शंकराचा अवतार आणि वेदव्यास हे साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे. अर्थात केशवम बादरायणम सूत्र भाष्यकृतौ भगवत पूज्यपाद यांनी भाष्य केलेलं आहे आणि व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्र ही 555